नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 7 मधील 179 ते 183 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबारायांनी भक्त जो उद्योग भगवंताबरोबर करतो त्या बाबतीत एक अत्यंत महत्वाचं सूत्र आपल्याला सांगितलं. ते म्हणजे असं, भक्त व्यवसायासाठी जे भांडवल वापरतो ते भांडवल म्हणजे प्रामुख्याने भगवंताचंच नाम आणि भगवंताचं सगुण रूप. आणि ह्या भांडवलाच्या साह्याने उद्योग अर्थात व्यवसाय कोणाबरोबर करतो तर साक्षात भगवंताबरोबर. आणि त्याचा जो लाभ त्याला होतो त्याला ज्ञानोबाराय अध्यात्म लाभ असं म्हणतात. आता पुढे ज्ञानोबाराय म्हणतात, तया ते साम्याची ये वाढी, ऐक्याची सांदे कुळवाडी, तेथ भेदाची या दुबळ वाडी नेणीजेतो. अहो, व्यवसाय करायचा म्हटल्यावर त्याच्यात होणारा फायदा, नुकसान, त्याचबरोबर व्याजाचा दर, चढत्या वाढीने व्याज आहे का नाही, हे सगळं बघणं आवश्यकच आहे ना. तर हा धंदा कसा वाढतो, कुठल्या व्याजाच्या जोरावर वाढतो, तया ते साम्याची ये वाढी. साम्य ही साम्य अवस्था वाढत जाते. अर्थात भक्त आणि भगवंत यांच्यामधलं नातं असं दृढ होत जातं की भक्त नाम आणि रूपाच्या साह्याने आराध्य देवतेची आराधना करता करता स्वतःला विसरतो. आणि पुढे भक्त भगवंत असाही भेदभाव उरत नाही, असाही भेद राहत नाही, अशी साम्य दृष्टी भक्ताला प्राप्त होते. त्या ठिकाणी ऐक्य घडतं, ऐक्याची सांदे कुळवाडी. आणि मग सर्व व्यवहार जो चालतो तो ऐक्याचाच. त्या ठिकाणी भेदभाव नाही, उलट त्या ठिकाणी भेदभावाचाच तोटा होतो. म्हणजेच काय, तेथ भेदाची या दुबळ वाडी नेणी जेतो. याचाच अर्थ हा व्यवसाय करणारा जो भक्त आहे त्या भक्ताला भेदरूपी दुबळा दरिद्री असा जो व्यवसायातला भाग आहे तो कधीच दृष्टीस पडत नाही, तो त्याच्याकडे फिरकत सुद्धा नाही. अर्थात उच्च पातळीवरती भक्त आणि भगवंतामधला सुद्धा भेदभाव मावळायला लागतो, मावळून जातो. अशा वेळी हा भक्त भेदभाव या भावनेने इतरांशी तरी कसा वागणार. अशा प्रकारे जो भगवंताशी व्यवसाय करतो त्या बाबतीत पुढे ज्ञानोबाराय म्हणतात, जिही साधी भूता माते प्रतितीचे निहाते, धरुनी अधिदैवाते शिवतलेगा. तर अशा भक्ताने जिही साधीभूता माते, अशा भक्ताने साधलं. काय साधलं तर आत्मानुभवाच्या बळावर परमेश्वराला साधलं, त्या भगवत तत्वाला साधलं, आत्मतत्वाला साधलं. अर्थात तोच पूर्णपणे आत्मानुभवाच्या जोरावर, पूर्णपणे आत्मानुभवाच्या जोरावर प्रतितीचे निहाते साक्षात परब्रह्म स्वरूपाची अनुभूती घेऊ लागला. त्याला अधिभूत म्हटलेलं आहे. साधिभूता स अधिभूता धरुनी अधिदैवाते शिवतलेगा. अधिदैवाते म्हणजेच जीवभावालाही त्यांनी स्पर्श केला. आणि तो स्पर्श कसा तर त्यातला भेदभाव मावळला. जीव आणि शिव
जीव आणि शिव हा भेदभाव मावळला आणि जीवस्वरूपालाही शिवस्वरूपाचा असा स्पर्श झाला की तिथे जीवभाव वेगळे प्रकारे उरलाच नाही. जीवभाव शिवभावामध्ये आत्मस्वरूपामध्ये एकरूप झाला. जया जाणिवेचे निवेगे मी अधियज्ञ दृष्टी रिगे ते तनुचेनी वियोगे विरहे नवती. ज्ञानोबाराय म्हणतात, अशा प्रकारे ज्यांनी जाणिवेचे निवेगे, जाणीव ही अत्यंत अंतर्यामी ची असलेली अवस्था म्हणजे आपली जाणीव, त्या जाणीवेच्या बळावर अधियज्ञ सुद्धा भगवंतच आहे, म्हणजेच आपल्यातलं जे परमात्म स्वरूप आहे तेच अधियज्ञही आहे, ही ज्ञानदृष्टी त्याला प्राप्त झाली. अशा प्रकारे आधिभूत, आधिदैव आणि आधियज्ञ हे सर्व काही मीच आहे, आत्मस्वरूपच आहे, हे ज्याने जाणलं त्याला देहाचा जेव्हा वियोग होतो, अर्थात देह सोडण्याची जेव्हा वेळ येते, त्यावेळी शरीरासाठी तो व्याकुळ होत नाही, असं ज्ञानोबाराय सांगतायत. कारण देहबुद्धी, देह अहंकार हा संपूर्णपणे नाहीसा झालेला असल्यामुळे देहाची आठवणच राहत नाही. एरवी आयुष्याचे सूत्र विघडता, भूतांची उमटे खडाडता, काय न मरतया ही चित्ता युगांतून होय. ज्ञानोबाराय म्हणतात, अहो पण इतर वेळी बघितलं, ज्या वेळेला आयुष्याचं सूत्र विघडतं, अर्थात आयुष्याची दोरी तुटते, त्याच वेळी भूतांमध्ये खळबळ माजते, अर्थात पंचभूतांमध्ये खळबळ माजते. आणि ते बघून जे देहधारी आहेत, जे देहामध्ये आहेत, त्यांना सुद्धा देह सोडणाऱ्याकडे बघून दुःख होतं. काय न मरतयाही, न मरतयाही म्हणजे जे देहधारी आहेत, देहामध्ये आहेत, त्यांच्या चित्तामध्ये सुद्धा खळबळ माजते, प्रचंड दुःख होतं, जेव्हा एखाद्याच्या बाबतीत आयुष्याची दोरी तुटलेली असते, तुटत असते. परंतु ज्ञानोबाराय इथे म्हणतात, परंतु भक्ताच्या बाबतीत तसं नाही, असं होत नाही. परी नेणो कैसे पैगा जे जडोनी गेले माझी अंगा, ते प्रयाणींची या लगबगा न सांडितीची माते. परंतु अहो काय आश्चर्य आहे बघा, आणि हे कसं होतं हे समजतच नाही. परी नेणो कैसे पैगा, कारण हा भक्त माझ्याशीच एकरूप होऊन गेला. जे जडोनी गेले माझी अंगा, ते एकरूप झाल्यामुळे ते प्रयाणींची या लगबगा न संडी तिची माते. त्यामुळे तो भक्त ज्यावेळी प्रयाण काळाची लगबग उडते, त्यावेळी तो मला सोडत नाही, तो मला धरूनच असतो. हे कसं होतं हे नवल आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.